माऊली ज्ञानेश महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत सावता महाराज की जय, नामदेव महाराज की जय। बोला पुंडलिक वरदारी ज्ञानदेव विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या हरी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार हरी तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे कीर्तनरूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणार देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून नीट ऐका तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास नेमके कसे याचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे. विडहलो पुण्यभूमी पावन क्षेत्र पोहेगाव आणि या पवित्र पोहेगाव नावाच्या नगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 751वा जन्मोत्सव सोहळा संत शिरोमणी प्रेम शिरोमणी नामदेव महाराज यांचा 676वा समाधी महोत्सव आणि संत शिरोमणी कर्मयोगी श्री संत सावता महाराजांचा हा समाधी उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा कर्णरिणाम सप्ताह गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सरला बेटकर महाराजांच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन माझा योग चांगला 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीने योगायोगानं माझ्या वाट्याला आहे. आजच्या सेवेचे सौजन्यदाते गणपतरावजी विठ्ठल पाटील रोमारे यांच्या वतीनं आजची ही सौजन्य सेवा आहे आणि अन्नदाना सेवा उत्तम दत्तू लोखंडे यांच्यातर्फे या ठिकाणी झालेली आहे आणि आज आपण त्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात. अध्यक्ष उपाध्यक्ष सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं मला संपर्क केला, आमच्या रघुभाऊंनी संपर्क करून दिला आणि त्या निमित्तानं आज सेवेचा योग आहे. आमचे अतिशय सुंदर लाड महाराज आणि इकडून अशोक महाराज दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो की अतिशय सुंदर मृदंगाची साथ आपण या ठिकाणी देत आहात. आणि आमचे नावकरीचे आहेत प्रकाश महाराज नायकवाडे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांच्यासोबतचे चौघजण तुम्हाला सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो.
साऊंड सर्व्हिस बी महाराज अतिशय सुंदर आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो की अतिशय सुंदर साऊंडची व्यवस्था आपण केली. माता भगिनी, पुरुष मंडळ, बालगोपाळ या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून नीट ऐका, जरा लक्ष देऊ ना तर कळेल. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास नेमके कसे याचं चिंतन करतात. कसे विष्णुदास नेमके कसे, तर त्याचं सरळ उत्तर आहे जसा विष्णू तसे. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. हरी तैसे हरी, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरि तैसे हरिचे दास, हरि तैसे हरिचे दास. नाही तया भय चिंता मोह आस, नाही तया भय चिंता मोह आस, नाही तया भयचिंता भयहास, नाही तया चिंता भयहास. हो निराहाती उदास, हो निराहाती उदास, हो निराहाती उदास, हो निराहाती उदास. बळकट कास भक्ती, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची, बळकट कास भक्तीची. धरोनी पाय त्यजिले जन, 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 धरोनी पाय त्यजिले जन. धरोनी पाय त्यजिले जन. सरळ सरळ उत्तर आहे की विष्णुदास कसे, तर जसा विष्णू तसे. हरी तैसे हरीचे दास, कैसे हरी तैसे हरीचे दास, जसा हरी तसे दास. नाही तया भय चिंता मोह आस, याच्यात एक शब्द जास्त आहे जरा. हो निराहाती उदास, बळकट कास भक्तीची. सरळ सरळ आहे काय की विष्णुदास कसे, तर जसा विष्णू तसे, जसा विष्णू तसे. मग आता अडचण ही आहे, मग विष्णू कसा, बोलणं लक्षात यायला लागलंय का नाही. विष्णुदास कसे, विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. मग आता आपल्याला आधी ही बघावं लागेल विष्णू कसा. काय, कोण कसा, विष्णू कसा, तर विष्णू असा तसा कसाच नाही. रंग नाही, रूप नाही नाही भर छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण तुझी रघुराया, हे तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, 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 मैं गुलाम. रूप नाही नाही वर्ण छाया, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, तुझी रघुराया, रघुराया. विष्णू कसा, विष्णू असा तसा कसाच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. नीट ऐका, निराकार निर्गुण तोची एक रघुराया. रघुराया ऐका, हा, तीच म्हणलं, तीच रघुराया तर पाहिजे ना. रघुराया कसा, तर रघुरायाला रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. आता आपले मुद्दे ध्यानात ठेवा तुम्ही प्रकाश महाराज, की विष्णुदास कसे, बघा तुम्ही ध्यानात ठेवलं तर पुढे जाईन कसं तरी. विष्णुदास कसे, आ नाही तुमच्या लक्षात आहे ना, म्हणजे काय लक्षात आलं तर त्याच्यातली मजा आहे, नाही तुझं मजा नाही त्याच्यात. उगं पैसे फेल जायचा धंदा आहे का नाही, नाही कळल्यावर काय होते. तुम्ही पुन्हा लक्षात घ्या, विष्णू या अभंगाची पूर्व पीठिका लक्षात घ्या. तुकोबाराय या अभंगातून तर डबल सांगावं लागतंय.
तुकोबर आहे तुमचा बी दोष नाही, 5च वर्ष झाली सप्ताह सुरू होऊन. लक्षात आलं का नाही? त्याला एवढ्या लवकर कसं कळलं? विष्णुदास नेमके कसे, तर त्याचं उत्तर आहे जसा विष्णू तसे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? विष्णुदास कसे? मोकळ्या मनानं सांगा की विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. मग विष्णू कसा, तर विष्णू असा तसा कसाच नाही. स्वतः देवानं सांगितलंय मी कसा, तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा, तैसाच मी खरा तुम्हाला गी, तैसाच मी खरा. जैसा भाव धरा, तैसाच मी खरा तुम्हाला गी, तैसाच मी खरा. आता तरी लक्ष द्यायला लागलंय का? थोडंफार कळायलंय का? आता डबल चला. विष्णुदास कसे, जसा विष्णू तसे. विष्णू कसा, असा तसा कसाच नाही. मग स्वतः देवानं सांगितलं तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा. आता लक्षात आलं का नाही? तैसाच मी खरा तुम्हा लागी. माझ्या ठिकाणी तुम्ही जशी भावना धराल तसा तुमच्यासाठी उभा आहे. लक्षात आलं का नाही? होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा, पुरवी धरावी इच्छा, पुरवी धरावी इच्छा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा, पुरवी धरावी इच्छा, पुरवी धरावी इच्छा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी इच्छा. पुरवी धरावी इच्छा, पुरवी धरावी इच्छा. तुम्ही ध्यान देऊन एक एक मुद्दा लक्ष देऊन ऐका तर तुम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. कसा आहे विष्णू? विष्णू असा आहे होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते. तुम्ही त्या देवाच्या ठिकाणी ज्या भावनेनं त्याच्याकडे बघाल तसा तुमच्यासाठी तो उभा राहणार. त्या पोरगी होती एक राजाची. कोणाची? राजाची पोरगी. बारीक लेकरू. आणि वरात कळती का इकडं? वरात निघती का नवरदेवाची? ती नवरदेवाची वरात रस्त्यानं निघाली होती. काय निघाली होती? वरात. आणि वरात चालल्याच्या नंतर त्या राजाच्या पुरीनं आईला विचारलं, आई ही काय? म्हणली वरात आहे. आणि ती जी घोड्यावर बसलेला आहे ती कोण आहे? म्हणले ती कोण आहे? नवरदेव आहे. घोड्यावर बसलेला कोण आहे? बोला की. हरी. म्हणले नवरदेव आहे. ती बारक लेकरू 2-4 वर्षाचं. त्या पुरीने विचारलं मग नवरदेव कोणाचा आहे? म्हणजे ती माग जी आहे ती नटलेली तिचा नवरदेव. ह्या पुरीनं का बसा का नाही? पोरगी म्हणली माझा कुठे? लेकरू 4 वर्षाचं, राजाची पोरगी काय म्हणली माझा नवरदेव कुठे? आणि लेकरांनी नाद लावल्यावर ती नाद त्यांचा पूर्ण करतातच ती, ही लक्षात ठेवा. आता माईला काम होते म्हणणार, तिनं सांगितलं कसं तरी करून हिला नादी लावायचे. समोर कृष्णाची मूर्ती होती. सांगितले बाई ती तुझा नवरदेव आहे. तवापासून जी पुरीनं डोक्यात ठेवलं, कडीलाच काढलं, त्या पुरीचं नाव मीराबाई. लक्षात यायला लागलंय का नाही? मीराबाईनं एकच ठेवलं ही माझा नवरदेव, आणि तीच पक्क ध्यानात ठेवलं आणि त्याची भक्ती केली. तिच्यासाठी तसाच उभा राहिला. कळायला लागलंय का नाही माझं बोल? तुम्ही त्याची जशी भक्ती कराल तसा तुमच्यासाठी उभा आहे. प्रमाण सांगू का? जैसा केला तैसा होय, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी. जैसा केला तैसा होय, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी. हो धरोनी.
हा पहिलं होय भक्ती. ही जैसा केला तैसा होय पावे सोय धरोनी. बरेच भजने धावे म्हणते, धावे नाही पावे सोय धरोनी. त्याची जशी भक्ती कराल तसा तो तुमच्यासाठी उभा राहतो. म्हणून जगातल्या सगळ्या पालख्या निघात्यात पंढरपूरला जातात. पालख्या कुठं जातात? पंढरपूरला. एकमेव संत असेल पांडुरंगाची पालखी त्यांना घ्यायला येते, त्यांचं नाव सावता महाराज. कळायला लागलंय का नाही? पांडुरंगाची पालखी कुठे येते? आरणला येते. आरणची पालखी पंढरपूरला जात नाही. पांडुरंग स्वतः आरणला येतात. ते कुर्मदासाचा एक मध्ये गोळ आहे अजून, ती लक्षात असेल ना? हा, हे सगळं एकदा सांगाय परवडत नाही. लक्षात आलं की नाही? यंदा काही पुन्हा काही, आता सगळं एकदाच कसं. तुम्ही त्याची मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही भाऊ त्याची जशी भक्ती कराल तसा तुमच्यासाठी उभा राहतो. कोण? विष्णू. कोण? विष्णू. मग तुम्ही कसं बी त्याला बोलवा, तुमच्यासाठी हजरच आहे. मुद्दा एवढाच आहे. विष्णुदास कसे तर जसा विष्णू तसे. एक मुद्दा. मग विष्णू कसा, तुम्ही त्याची भक्ती कराल तसा. बर, दोन मुद्दे कळले. तर अडचण ही आहे, विष्णू करतो काय? विष्णू करतो काय? तर त्याचं उत्तर काही करतो. विष्णू काय करतो? काही करतो. काही करतो. हो, काही करतो. चोऱ्या करतो का? 100% करतो. केले नाहीत का चोऱ्या विष्णून? बोला बोला अशोक महाराज बोला. चोऱ्या केल्या नाहीत का? चोऱ्या केल्या. चोऱ्या करीत नाही का शंभूराजे? करतो. हा, बिनशर्त चोऱ्या करतो. बर, भांडणं करतो का? 100% मारामाऱ्या करतो. अहो, दुसऱ्याचे नाही, त्यानं तर केल्याच केल्या. स्वतःच्या कुळाचा तर काटा काढलाच त्यानं. यादव कुळाचा काटा काढला का नाही? त्यानं काढलाच. पण एवढंच नाही, त्याच्या सोबतीला राहिलेल्या पांडवाला बी सांगितलं ह्यांचा काटा काढून टाक. घरातल्या घरात लावून टाकलं होतं यानं. ध्यानात बसायलंय का नाही? अर्जुनानं जाहीर केलेलं आहे देवाला. एवढा कसा स्वार्थीस रे. ज्या वेळेला अर्जुनाला मोह झाला आणि देवानं उपदेश केला, सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि हातात धनुष्यबाण घेऊन कौरवांचा वध कर. त्यावेळेला अर्जुनाचे शब्द होते, देवा स्वार्थी कसा आहे सासा. स्वतःच्या 56 कोटी यादवांचा जवळजवळ काय केलास तो? काटा काढलास, नाश केलास. आणि आता माझ्याच्या मागं लागलास का? ध्यानात बसायला लागले का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे. भांडणं मारामाऱ्या करतो का विष्णू? 100% करतो. ऐकायलात का नाही? बर, चोऱ्या करतो का? 100% करतो. बर, व्याभिचार करतो का? करतो. ऐकायलात का नाही? ध्यान देऊन ऐकतायत बसा. व्याभिचार करतो का? 100% व्याभिचार सुद्धा करतो. असं करत नाही असं काहीच नाही, काहीही करतो. कोण? विष्णू. कोण? हा, मुद्दे ध्यानात आहेत का? विष्णुदास कसे? गेलं ध्यानातून. बोंबला काय करायचं आम्हाला म्हणा. विष्णुदास कसे? जसा विष्णू तशी. विष्णू कसा? जशी भक्ती कराल तसा. करतो काय? त्या बघा, ह्या पुरीनं ध्यानात ठेवलं, काहीही करतो म्हणजे चला असू द्या. विष्णू करतो काय? काहीही करतो. मारामाऱ्या करतो, चोऱ्या करतो, व्याभिचार करतो. ह्याच्यापेक्षा त्यानं अजून काय करायला पाहिजे? पण आता नीट लक्ष द्या. मी उग प्रश्न विचारतो, नाव करीत तुम्हाला, तुम्ही माझे नाव करीत, तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या. कुटाने करणं वाईट आहे का सापडणं वाईट आहे? कुटाने शब्द आहे का इकडं? कुटाने करणं लय वाईट आहे का सापडणं वाईट आहे? नाही, वाईट तर दोन्ही बी. हा का, कुटाने करणं बी वाईटच आहे, पण सापडणं जरा त्याच्यापेक्षा वाईट. म्हणून आम्ही हमेशा सांगतो, कुटाने त्यानं करायचे शंभूराज कोणी, ज्याच्यात निस्तारायची धमक. 8 वाजता संध्याकाळी लग्न आल्यानंतर बायकोला संघ उठवणारं कुटाने करायचे नाही. बरं, 8 वाजले, बायको जाकी नाही, तिथं कुत्रा असते, तू चल उगाच संघ. असल्या येड्या जातीनं कुटाने करायचे. कुटाने करणं तर वाईटच आहे, पण ह्याच्यापेक्षा सापडणं जास्त वाईट.
विष्णूची खासियत काय आहे माहिती का तुम्हाला? करायला काही करतो तो, काहीही करतो, पण त्याची खासियत आहे कशातच अडकत नाही. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म अकर्मा वेगळे, कर्म कर्मा वेगळे, वेगळे, वेगळे. प्रमाणात लक्ष द्या, म्हणजे लक्षात घ्या. ब्रह्मन लिंपे त्या मैळे, कर्म अकर्मा वेगळे. काय सुंदर विषय हो, लक्ष द्या. फक्त काहीही करतो पण कशात अडकून बसत नाही. कर्म अकर्म या सगळ्याच्या पलीकडे तो गेला. कसं असतंय, निस्तारण जमलं पाहिजे, नाही तर ह्यानं काही कमी कुठाने केले का? कुणी? विष्णून कमी कुठाने केलेत का? मला सांगा. जाहीर तुकोबारायाला छापायला लावलं. काय? तुका म्हणे नटधारी, आन भोग भोगुनी ब्रह्मचारी. सरळ सांगितलं, छापून द्या गात्यात. म्हणले काय? मी ब्रह्मचारी आहे. आता मालकाचा आदेश आल्यावर तुकोबाराला तरी काय करायचं? छापलं. म्हणले तुकोबाराय म्हणले देवा छापायला छापतो, पण ब्रह्मचारी त्याला म्हणतात ज्याला लेकरं बाळ नाहीत, भोग भोगत नाही तो. तुझा जर विचार केला देवा तर एक बायको नाही तर 16,108 बायका. मग 16,108 बायका करून ब्रह्मचारी शक्य? 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा? 16,108 बायका आहे. आणि तुकोबारायन छापलं काय? कसला कसला म्हणून छापलं? ब्रह्मचारी. कुठाना तर केला निष्ठरायचा कोणी? कसं आहे, देवानं ऋषी दुर्वासाला निमंत्रण दिलं जेवायला या. कोणाला? दुर्वास ऋषीला. दुर्वास ऋषी आले, नीट लक्ष देऊन ऐका, आणि यमुना गंगेच्या पलीकडे थांबले, यमुना मातेच्या. देवानं सांगितलं 16,108 बायकाला स्वयंपाक करा. म्हणले का? दुर्वास ऋषी जेवायला येणार. सगळ्या स्वयंपाकाला लागल्या 16,108 जण. जांबुवंतीच्या मनात आलं, आणि जांबुवंती देवाजवळ येऊन म्हणली, भगवान महाराज जेवायला किती जण येणार आहेत? म्हणजे एकटेच महाराज आहेत. म्हणजे महाराज जर एकटेच आहेत तर एवढ्या जणी करायला स्वयंपाक काय करायचा? देव हसले म्हणले, एवढा बी पुरण म्हणून गॅरंटी नाही. महाराजच तसा आहे. आमच्या इथं आता दिंडी झाली ना, आमच्यातले नवीनच 2-4 जण दिंडीत आले. मला म्हणले तुझ्या संग यायचं. चल. 5-6 जण होते, पहिल्यांदाच दिंडीत आले. आत्ता 15 दिवस, आज 15 दिवस झाले की आज एकादशीला. आळंदीतून पुण्यात गेले. पुण्यातली पद्धत कशी माहिती का? हे लोक येणार, स्टँडर्ड लोक, माऊली आमच्या घरी जेवण करायला येता का? जाऊ जाऊ म्हणले, काय अडचण नाही, बोलवितेत माणसं तर जाऊ. पण ते म्हणले आम्ही 25 जणांचा स्वयंपाक केलेला आहे, 25 जणी या. 6 जणच होते. 6 जण आम्ही गेलो तिथं. अहो ते म्हणले आम्ही 25 जणांचा स्वयंपाक केलेला आहे हो, हे 6 जण आहेत. म्हणले हे 6 25ला पुरत, तुम्ही काळजी करू नका म्हणलं. काही काळजी नाही. बाया घामा घुमत झाल्या, महाराज गरम चपात्या करू, पिठाचा डबा पुढे आणून ठेवची पाळी आली. 25-30 किलोमीटर चाललेले. कळायला लागले का? म्हणले महाराज एकच आहे, पण जेवायला एवढ्या जण स्वयंपाक तयार केला. आणि स्वयंपाक घेऊन निघाल्या गवळणी दुर्वास ऋषीला द्यायला. मी का सांगायला लागलो? हुकी आली नाही मला. मी सांगायला लागलोय ब्रह्मचारी नेमका कसा करतो काही पण अडकत कशात नाही. ध्यानात मुद्दा लक्षात आहे का? विष्णू करतो काही पण कशात अडकत नाही. आता बघा, मग गेल्या तर यमुना वाहायला लागलेली. म्हणले आता यमुनेच्या पलीकडे कसं जायचं? गेल्या देवाकडे, भगवान यमुनेच्या पलीकडे कसं जायचं? देवानं सांगितलं जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणावं, हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील तर यमुने वाट दिसशील. विचारायला गेलेल्या खालीच बसल्या ना. म्हणल्या देवा
तुमच्या आशीर्वादानं 2-2 लेकरं आहेत आम्हाला. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी आराम करा. लक्षात आलं का नाही? देवानं सांगितलं, विचारायला सांगितलं तेवढंच करायचं, बाकी काही करायचं. बाकी ज्याला कळलं बी नाही गेल्या विचाराय. बाकीच्या म्हणले चल आपल्याला काय करायचं, पाय धुवून म्हणल्यावर सगळ्या कशाच्या विचारायच्या, चल बरं गेले. हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील, यमुने वाट दिशील. वरचं पाणी वरील, खालचं पाणी खाली, मधून रस्ता झाला. बाया म्हणल्या मग ही कसं झालं? जुन्या जुन्या होत्या त्या म्हणल्या कसं बी होऊ दे, बोंबलू नको, वरचं पाणी येईन खालचं येईन, आपला धावा होईन, गप्प बसू ग, देवावर संशय घ्यायचा नाही, गप्प गेल्या. दुर्वासाच्या पुढे 2-4 भाकरी. दुर्वास म्हणला सगळा स्वयंपाक ठेवा. 16,108 जणांनी केलेला, 60,000 खंडे अन्न खात होता असा त्याचा उल्लेख आहे. सगळा स्वयंपाक समोर ठेवला. माझ्याकडे लक्ष द्या. असा हात केल्याबरोबर तर टोपलेच्या टोपलीत मध्ये गेले. धुडके सुद्धा माघार नाही आले, धुडके सुद्धा नाही. आता ऐका माझ्याकडे बघा. परत निघाल्या. आधीच तर वैतागलेल्या बाया वैतागल्यावर काय बोलते ह्याची गॅरंटी का? असन्याशी थोडेच आहे सगळे, काय बोलते ह्याची गॅरंटीच नाही. आता आम्ही महिनाभर दिंडीत चाललो आणि एका महाराजाच्या घरी गेलो. गेल्या तर त्याच्या बायकोनं सुरू केलं, आलात का? कशाला आलात? काय काम आहे? महिनाभर राहिलात, अजून तिकडंच राहायचं, कशाला आलात इकडं? घ्या हंडा, पेटवा चूल, आणा पाणी, कानात काय खुट्या ठोकल्यात का? कळत नाही का? कशाला आलात इकडं? तिकडंच राहायचं पंढरपुरात, तिकडंच बघायची एखादी धर्मशाळा, इकडं कशाला आलात? धर्मशाळा करणे कमी करून साऊंड दे. धर्मशाळा मला सगळं बोलू तर द्या, मॉनिटर द्या, करणे कमी करा. लक्षात आलं का नाही? वैतागल्यावर बाया काय बोलत्या ह्याची गॅरंटी का नाही? हरी आता लक्ष द्या. काय करणार सांगा? पर्याय नाही. मुद्दा एवढाच आहे. आता लक्ष द्या. मग आता काय करायचं? मग गे लक्ष द्या. आता माझ्या म्हणजे लक्षात येईल. हात जोडले विचारलं, हे बाबा आता गंगेच्या पलीकडे कसं जायचं? दुर्वासानं सांगितलं, आलात कशा? बघा इकडं लक्ष द्या माझ्याकडं. म्हणले आलो तर अशा. आम्ही देवाला जाऊन सांगितलं, हे भगवान पलीकडे कसं जायचं? देवानं सांगितलं 16,108 बायका करून मी जर बाल ब्रह्मचारी असेल यमुने वाट दिशील. आता माझ्याकडे बघा. दुर्वासानं काय सांगितलं माहिती का महाराज? दुर्वासानं सांगितलं कृष्ण तुमचा मालक आहे. म्हणले हा, तो माझा शिष्य. कृष्ण माझा, मी गुरु आहे त्याचा, एक डाव राखू नये माझ्याकडे. म्हणले आता काय करायचं? आता जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने, हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन उपाशीच असल, यमुने वाट दिशी. विचारायला गेलेल्या म्हणल्या त्याचं शिळं होतं, तू होता आजय की र, दातातलं निघू तरी दे. म्हणल्या चला विचारायला, देवाचा गुरु आहे. गेले हात जोडले, हे यमुने, हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन अजून जर उपवासीच असल यमुने वाट दिशी. वरचं पाणी वरील, खालचं माझा भूली पडली कैशा परी, माझा भूली पडल्या कैसा परी, आमा भोगुनी मने मी ब्रह्मचारी, आम्हा भोगोनी म्हणणे ब्रह्मचारी, दिली वाट यमुने माय खरी, आदिली वाट यमुने माय खरी, तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी, मान कळे अद्यापवरी, आम्हा न कळे अद्यापवरी, तुम्हा मान कळे अद्यापवरी. आईशा गवळणी त्या बोलती परस्परी, आईशा गवळणी त्या बोलती परस्पर, ओ आईशा गवळणी त्या बोलती परस्पर, आईशा गवळणी त्या बोलती परस्पर. गवळणी त्या बोलती परस्परी. लक्षात आलं का नाही? म्हणजे एवढं केलं पण करून अडकाला का देव कशात? बोला की. मुद्दा एवढाच आहे, तो कर्मे करी सकळ. ज्ञानोबराय म्हणतात तो काहीही करतो पण त्याची विशेषता आहे तो कशातच अडकत. कोण? विष्णू. मग विष्णुदास कसे आहेत? शाबास, जसा विष्णू तसे. मग विष्णू कसा आहे?
काहीही करतो पण कशात अडकत नाही. तद्वत विष्णुदास तसेच काहीही करू शकतात पण पाप पुण्य अंगी नातळे त्या पाप पुण्य अडकत नाही. पाप पुण्य पाप पुण्य अंगी नातळे झुंजार हो विष्णुदास जोगी पाप पुण्य अंगी नातळे त्या विष्णुदास जोगी पाप पुण्य अंगी नातळे त्या पाप पुण्य नातळे त्या गोविंद आसानी गोविंद सरे गोविंद आसानी गोविंद सरे एकदा टाळी वाजवा महाराजांची. आज प्रसन्नता आहे कारण आज दोन प्रकाश एकत्रित आहेत. लक्षात आलं का नाही सांगा. आता लक्षात आलं तुमच्या का बोर व्हायला जरा आ चहा चहा सांगू का एकदा म्हणजे फ्रेश होतील ना. बघा इकडे लक्ष द्या. विष्णुदास कसे जसा विष्णू तसे. विष्णू कसा काहीही करतो पण कशात अडकत. विष्णुदास तसेच आहेत काहीही करतात पण त्यांना पाप आणि पुण्य त्यांच्या अंगाला लागोने दी पाप पुण्य अंगा हो लागोने दी पाप पुण्य अंगा हो लागोने दी पाप पुण्य लागोने दी पाप पुण्य तुका म्हणे आम्ही झालो निरूप म्हणे आम्ही झालो निरूप लागोने तू पाप पुण्य अंगा लागोने तू पाप पुण्य तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नी आम्ही झाल्यामुळं पाप पुण्य जाळून टाकलं आम्ही. कशाचं पाप आणि कशाचं पुण्य माहित नाही. लागो नेदू पाप पुण्य अंगा. लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे काहीही करतो विष्णू अडकत नाही. तसं संत काहीही करू शकतात पण कशात अडकत नाही. कशातच संत अडकले नाहीत महाराज. अडकत असतात ती संतच नसतात. अडकायचं नाही कशात. आता लक्ष द्या माझ्याकडे. आणि म्हणून पाप पुण्य अंगी नातळी त्या आणि म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी. विष्णुदास एकच असे झुंजार आहेत की ते अंगाला पाप पुण्य लागू देत नाही. वा काय सुंदर विषय. फक्त लक्ष द्या महाराज. त्यांना तुम्ही झुंजार म्हणायला हो झुंजारच. म्हणले झुंजार म्हणजे युद्ध करणारे. मग ही बी युद्ध करणारेच. पण कसं आहे तुमचं आमचं बी युद्ध आहेच पण तुमचं आमचं जगाबरोबर आहे. कुणाबरोबर आहे? जगाबरोबर. एका जगाला तोंड देणं सोपं आहे पण संताचं तसं नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य जग आणि मन. आणि मन. हरी संतांचं
आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धच करते ते. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघ, इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नका, कळणार नाही तुम्हाला. रात्रंदिवस युद्धच आहे. कुणाचं? संतांचं. पण एक जण सोबत नाही. अंतर्बाह्य जग आणि मन, बाहेर त्यांचं जगासोबत चालू आहे आणि मधल्या मध्ये मनाबरोबर चालू. आता एकच मिनिट लक्षात ठेवा. जगाबरोबर लढणं एका वेळेला सोपं आहे. माझं बोलणं लक्ष देऊन ऐका आणि ती लक्षात घ्या. मी काय म्हणतोय त्याचा विचार करा, लगेच कळेल तुम्हाला. विचार केला की काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी नुसत्या नजरेतून कळल्या पाहिजेत. लक्षात आलं का नाही? आता बघा, जगाला तोंड देणं एखाद्या वेळेला सोपं आहे. बघा, विचार करा मी काय म्हणतो. हां, बघा इकडं माझ्याकडं, विचार करा त्याच्यावर. जगाला तोंड देणं सोपं आहे, पण मनाला तोंड देणं सोपं नाही. बघा, एक मी 2 सेकंद विचार करा त्याच्यावर. काय जगाला आपण कसं बी फसवू शकतो, पण मनाला फसवू शकत नाही. एकमेव असं मन आहे त्याला तुमचे सगळे कुटाने माहिती, आणि ती तुम्हाला शांत झोपू देत. माणूस म्हणतय ना, काय कसं कर्मानाच गेले, मधल्या मध्ये चालू असते. लक्षात यायला लागले का बोलणं माझं? आणि मधलं असं असतंय ती जगात कुणा पुढंच मांडतायत. जगाचं काय, जगाचं कमी जास्त होऊ शकतं, जगाला कुणी बी तोंड देऊ शकते, मनाला तोंड देण्याची हिंमत नाही महाराज. जरा विचार करा मी बोलतोय तो. आपण जगाला खोटं नाटं बोलू शकतो, पण मनाला जगाचं काय? जगानं कुणाला सोडलंय ते आपल्याला सोडणार आहे? कुणाला सोडलंय जगानं? हे साठे महाराजांनी, नायकोडे महाराजांनी नाराज व्हायची गरज नाही. जगानं रामाला सोडलं नाही. रामाला, राम प्रभू अयोध्येचे राजे होते आणि एक माणूस बायकोला मारित होता अयोध्येत. नीट भांडणं झाले असते, अयोध्येत बायकोला मारित होता. आणि बायकोला मारत असताना सहज बोलून गेला, काय समजायला लागलीस मला? तू मला चिल्लर समजायला लागलीस? मला काय तू दशरथाचा राम समजायलीस का? दुसऱ्यानं 6 महिने ठुलेली बायको माघारी आणून नांदवायला? नाही कळलं बोलणं? 6 महिने दुसऱ्याच्या दारात राहिलेली बाई परत आणून नांदवायला मला काय राम समजायलीस? एवढा शब्द खटकाला. कुणाला? कुणाला बी खटकणार ना? खटकणार नाही का? रामाला. एवढ्यासाठी अग्नी परीक्षा द्यावी लागली. चौकून अग्नी पेटविला, मधी सीता उभी केली आणि हात जोडले. हे अग्निदेवते, राम सोडून जर माझ्या मनपटलावर, मनात बाहेरचं सोडून द्या, हे अग्निदेवते, राम सोडून माझ्या मनपटलावर कुणाचं चित्र जरी उभा राहिलं असेल, मनात जरी आला असेल, तरी मला जाळून भस्म कर. महाराज, साडीचा धागा सुद्धा जळला नाही. कळायला लागले का? आता जर अग्नी परीक्षा ठुली, एक बी बाई पास होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांग? एक बी बाई नाही. चला, तुम्हाला काय वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी? आपण ते कुठंच बसत नाहीत महाराज. एवढं कठीण आहे, एखाद्या बाईनं एवढं बी म्हणायचं नाही. काय साठे महाराज, किती सुंदर कीर्तन केलं होतं. मी काय दिसताय सुंदर. संपलं तिचं पातिव्रत्य बाईचं संपलं. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, पतिव्रता नेने अनिकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी, ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, आपल्या बोलण्यावर आक्षेप नसावा म्हणून प्रमाण असावं. लक्षात आलं का नाही? बाईनं कुणाची स्तुती करायची नाही, कुणाची निंदा करायची नाही. अनेकाची स्तुती, निंदेचा उल्लेख नाही, पण पतिव्रता स्त्री आपला पती सोडून परपुरुषाची स्तुती सुद्धा करत नाही. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती. मग सर्व भावे पती ध्यानी मनी,
ध्यानात बी पतीच आणि मनात बी पती. पतिव्रता होणं एवढं सोपं नाही. लक्षात यायला लागलंय माझं बोलणं. पतिव्रता फार कठीण शब्द आहे. ऐकायला सोपं आहे पण आचरणात आणायला फार कठीण आहे. म्हणून माय एक लक्षात ठेवा. एक भाऊ म्हणून आपल्याला, एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून काही गोष्टी सांगतो. जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार जर कोणता असेल तर स्त्री जातीकडं तिचं आचरण हा सगळ्यात मोठा अलंकार आहे. तुमच्याकडे तुमचं आचरण जर शुद्ध असेल तर तुम्हाला जगात कोणा देवापुढं सुद्धा वाकायची गरज पडत नाही. देव तुमच्या पुढं वाकला पाहिजे. माझं बोलणं कळतंय. आणि तुम्ही लक्षात ठेवा, अंतकाळाला आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपली पत्नीच आपल्याला साथ देणार आहे. या जगात कोणी कुणाला साथ द्यायला रिकामं नाही. प्रेम वगैरे जे आपण हे शब्द आणलेत ना, हे शब्द मला वाटते थोतांडच आहेत जरा. एक वाक्य बोलू. आस्खलित वासना, ती वासना पूर्ण करण्यासाठी प्रेमाचं पांघरून घातलं जातं. या जगात कोणी कुणावर प्रेम काय. आणि तुकोबाराचे शब्द असे आहेत, जे सांगितलं जातंय तोंडानं त्याला प्रेम कधीच म्हणत नाही. जो व्यक्ती म्हणत असेल ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, थोतांड आहे. प्रेमाने बोलता, सांगता, दाविता. लक्षात येते का माझं बोलणं? हा, अनुभव चित्ता चित्त जाणी. महाराज, प्रेम तोंडानं बोलता येत, सांगता येत नाही. अनुभव चित्ता चित्त जाने. जिसका प्रेम बहुत गहरा होता है उसे बातें कम और आंखें ज्यादा बात करती है. कळते माझं बोलून? आपल्या लोकांनी काय केलंय, ह्या तरुण पोरांनी प्रेमाची व्याख्या बदलून टाकली. ब्रज भाषेमध्ये एक वाक्य आहे, काय बघा, रडण्याची मजा तेव्हा असते कुणीतरी डोळे पुसणार असलं पाहिजे. रुसण्याची मजा तेव्हा असते कुणीतरी रुसवा काढणार असलं पाहिजे. राधा रूठती है और कृष्ण मनाता है. ब्रजभाषा है, राधा रूठती है और कृष्ण मनाता है. ऐसा नहीं बाबूजी, कृष्ण मनाता है इसलिए राधा रूठती है. त्यांना कळलं, त्यांना धन्यवाद आहे. कळलं तर बघा. याचा अर्थ एकच आहे की विनोद म्हणून घेऊ नका, प्रेमाची परिभाषा बदलली है. प्रेम का मतलब ये नहीं कि हर रोज बात होना, हर रोज कॉल होना, हर रोज मैसेज होना. नहीं नहीं, ये प्रेम की परिभाषा नहीं. हमारा प्रियतम जहां भी है वहां पर वो खुश देख के आप खुश हो जाना, बस इसी का नाम प्रेम कहलाता है. प्रेम का मतलब मिलना, कॉल होना ये नहीं. अरे जिसे छूने से ज्यादा देखने में सुकून मिले, बस उसी का नाम प्रेम कहलाता है. ध्यान से सुनिए. किसी ने कहा कि महाराज जी नेचर और सिग्नेचर कभी बदलते नहीं. मुझे बड़ी हंसी आई. मैंने कहा कि बेटा नेचर और सिग्नेचर दोनों ही बदल जाते हैं. बाबूजी, उंगली को चोट लगी तो सिग्नेचर बदल जाते हैं, दिल को चोट लगी तो नेचर बदल जाते हैं. कळते माझं बोल? आई लव यू, आई मिस यू, ये प्रेम की परिभाषा नहीं. आई अंडरस्टैंड यू, इसका नाम प्रेम. आय लव्ह यू नो, मिस यू नो, आय अंडरस्टँड यू. तुम्ही एकमेकाला किती समजून घेता हे अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. सौंदर्य हे वयाचं गुलाम आहे. वय संपलं की सौंदर्य संपणार आहे. अजून वाक्य लिहून ठेवा. भाळणं संपल्याच्या नंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव सांभाळणं. भाळणं जमलं नाही पाहिजे, भाळणं जमलं की त्याच्यानंतर सांभाळणं सुद्धा जमलं पाहिजे. उसी का नाम प्रेम है. आपण सगळ्यांनी या सगळ्या शब्दाचे अर्थ चुकीचे केलेत. प्रेम या शब्दाचा अर्थ चुकीचा केलाय. दादा, मी आपल्या पाया पडतो की पतिव्रता स्त्रीनं या जगात आपला पती सोड, आणि पत्नी, मी सांगत होतो ना पत्नीच कामाला येणार आहे म्हणून. कोणी नाही. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. ध्यान से गौर से सुनिए. मौत का तो नाम बदनाम है, तकलीफ तो सिर्फ जिंदगी देती है. बीवी का तो नाम बदनाम है, तकलीफ में बीवी ही साथ देती है. पडत्या काळामध्ये आपली पत्नीच आपल्याला साथ देणार आहे, दुसरं कोणी साथ देणार नाही, कोणी साथ देणार नाही. त्यामुळे लक्षातच ठेवा, मुद्दा लक्षात ठेवा, आपल्याला साथ देणारे आपलेच असतात. त्यामुळं अगोदर आपलं व्यवस्थित ठेवा. शिवमहापुराणामध्ये 2 मुद्दे सांगितले. आपल्या घरातलं भांडण कधी रस्त्यावर आणायचं नाही, आणि आपल्या घरातलं धन कधी रस्त्यावर आणायचं नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, श्रीमंती किती आहे, हे कधी जगापुढं मांडायचं नाही. आणि
तुमच्या घरातलं भांडण कधी जगापुढं आणायचं? विशेष करून महिलांसाठी सांगेल, घर के अंदर जी भर के रोना, ध्यान से सुनिए, घर के अंदर जी भर के रोना लेकिन दरवाजा हंसकर खुलना. कळते माझं बोलणं? हिंदी थोडंफार कळत असेल ना? घरात तुम्हाला काय रडायचंय ते रडा. मी फार फार गांभीर्यानं सांगतोय हा, हे महत्वाचं आहे. पण दरवाजा उघडत असताना हसत हसत दरवाजा उघडा. आई, कारण दारात काही कुत्रे बसलेलेच आहे, तुमचं कुटुर आले बिघडलेलं बघायला. कुत्र्याच्या हाताला लागू नका, एवढंच आहे. शिवमहापुराणात असं म्हणतंय, ज्या दिवशी स्त्री आपल्या पतीची कमी परपुरुषाजवळ सांगायला सुरुवात करते, वाक्य कळलंय का? ज्या दिवशी स्त्री आपल्या पतीमध्ये जे काही कमी आहे ते परपुरुषाजवळ सांगायला सुरुवात करते, शिवमहापुराण असं म्हणते, त्या दिवसापासून तुमच्या घरावर वाईट लोकांच्या नजरा पडायला सुरुवात होते. शिवमहापुराण म्हणजे शिवजींनी पार्वतीला कसं जगावं हे सांगितलेलं पुराण आहे. कधी माझं नाव टाकून यूट्यूबला चेक करा किंवा टीव्हीला नेहमी लागतायच. मुद्दा एवढाच आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे कळेल तुम्हाला. आपले लांबचे नसतात, त्रास देणारे लांबचे नसतात, त्रास देणारे आपले असतात. कुछ कुत्ते अपने होते तो कुछ अपने ही कुत्ते होते. काही कुत्रे आपले असतात तर काही आपलेच कुत्रे असतात. एक सुंदर गोष्ट आहे, वाक्य तुम्हाला कळणार नाही, पण कळलं तर बघा, माझ्याकडे लक्ष द्या, कळेल की सूखे पत्तों की तरफ बिखरे थे हम. कळणार नाही पण बघा, ज्यांना कळते त्यांना. सूखे पत्तों की तरफ बिखरे थे हम, किसी ने बड़े प्यार से समेटा और फिर आग लगा दी. त्याचं नाव जग आहे. कळते माझं बोलणं? त्यामुळे या बरं, दुख इस बात का नहीं कि कोई लोग कुत्ते निकले, दुख तो इस बात का है कि कुत्ते निकल कर भी वफादार नहीं निकले. त्रास याचा आहे की आपलेच माणसं अविश्वासी निघालेत. हे फार महत्वाचं आहे. रिश्तों में विश्वास ना हो और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग अक्सर गेम खेलना शुरू करते हैं. पती पत्नीच्या नात्यात विश्वास अतिशय महत्वाचा आहे. दोन गोष्टी सांगून पुढे जायचंय मला. पत्नीनं पतीच्या कष्टाची दखल घ्यावी. वाक्य कळतंय का? पुन्हा बघा, माझ्याकडे बघा. पत्नीनं पतीच्या कष्टाची दखल घ्यावी आणि पतीनं, मला वाटते, पत्नीच्या त्यागाची दखल घ्यावी. काय सुंदर आहे हो हे, किती सुंदर आहे. त्यागाची दखल आपण घेतली पाहिजे की तिनं सगळं सोडून आपल्यासोबत लग्न केले, आणि तुम्ही दखल घेतली पाहिजे की सगळं सोडून आपला पती आपल्यासाठी रात्रंदिवस जगतोय, रात्रंदिवस कष्ट करतोय. तो कसाही असू द्या, कसाही असू द्या, नाही तर कसाही असू द्या. भला हो बुरा हो जैसा भी हो मेरा पती देवता हो. कसं असू द्या, आपला पती आहे. आई, मी तुमच्या पाया पडतो, विनंती करतो. मी भाऊ म्हणून माझ्या आया बहिणीला सांगतोय, आपला पाऊल चुकीचा पडणार नाही. मला विश्वास आहे इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीचा, आईचा पाऊल व्यवस्थितच पडतोय. पण जर चुकून आपला पाऊल चुकीचा पडत असेल तर माझी कथा एकदा ऐका. शिवमहापुराण म्हणतंय, आपला पती सोडून परपुरुषासोबत जर स्त्रीचा संबंध आला तर तिला बापासोबत भोगल्याचं पाप लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. कर्म फार कठीण आहे, कर्म फार दुष्टर आहे. मी आपल्या पाया पडतो, मी आपल्याला विनंती करणार आहे. उद्देश एकच आहे की आपल्या समाजामध्ये बदल झाला पाहिजे. औरत वो नहीं जो 1000 मर्दों को दीवाना करे, औरत वो होती है अपने पति को 1000 बार दीवाना. तुम्ही एकनिष्ठ किती रहता है? जीवन में सबसे बड़ा व्रत क्या होता है मालूम है? तो भाभी जी, जीवन में सबसे बड़ा व्रत होता है कि किसी एक का होकर रहना. कळते माझं बोलणं? कुणाचं तरी एकाच बनून राहण्यामध्ये जो आनंद आहे तो जगात कशातच आनंद नाही. कुणाचं तरी एकाच व्हा, एकनिष्ठ राहा. मजा सांगू, बोर नाही ना होत तुम्हाला? कळतंय ना? मजा सांगू, राधेला कन्हैयानं सांगितलं होतं, राधेला गावातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं, नादी कुणाच्या लागलीस तू? इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, नादी कुणाच्या लागलीस तू? 16,108 बायका ज्याला आहेत,
आणि सगळ्या गवळणीला भुलवून त्यांच्यासोबत रासक्रीडा करणाऱ्या कृष्णाच्या नादी लागलीस तू. नाद सोड त्याच्या घराला नादाला लागलीस. अशा अनेक गवळणी सांगत होत्या. आता मजा बघा, त्यावेळेला राधेनं कन्हैयाचा हात धरला, प्रेम कशाला म्हणतात, आणि कन्हैयाचा हात धरून म्हणली, कन्हैया तुम आ तो गयो हो मेरी जिंदगी में. ब्रज भाषा है, कन्हैया तुम आ तो गयो हो मेरे जिंदगी में, मगर ख्याल रखना हम जान तो दे देंगे लेकिन जाने नहीं देंगे. इसी का नाम प्रेम है. आपण ज्याला प्रेम म्हणतो हे प्रेमाची लक्षणं नाहीत, ही पूर्ण वासना आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आपला पाऊल चुकीचा पडणार नाही. आणि आपण इथून पुढं, मग इथं मागे जरी पडत असला तरी इथून पुढे आपला पाऊल चुकीचा पडणार नाही. बस एवढं जरी आजच्या कीर्तनातून कळालं तरी हे 45 मिनिटं राहिलेत माझे, असं म्हणायचंय मला. 45 मिनिटं राहिलेत माझ्या बोलण्याचा उद्देश तसाच होता. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. माझं हे सगळं कीर्तन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. सज्जनानो, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. इकडे लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. विषय एवढाच आहे की जगाबरोबर वाद घालणं हे अति सोपं आहे, मनाबरोबर वाद घालणं फार कठीण आहे. तुम्ही मनाला नाही सांगू शकत की मी असा नाही. तुम्ही जगाला सांग, मी तुम्हाला सांगू शकतो मी असा आहे, मी तसा आहे, पण माझ्या मनाला माहिती मी किती नालायक आहे ते. तुमचंही तेच आहे, तुमचं तेच आहे, माझं तेच आहे. काही प्रमाण आहे तुकोबरात. तुका म्हणे न लगे देवाशी रुसावे, मनसी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, हो मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणे न लगे देवासी रुसावे, तुका म्हणे न लगे देवाशी रुसावे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, काय केले. तुका म्हणे न लगे देवाशी रुसावे. माणसं नुसत्या शारद्या बटाट्यासारखे बघायलेत. अरे बापरे, हे तर वेगळंच कीर्तन आहे. मला सांगा, याची गरज नाही आजच्या पिढीला. आज याची गरज नाही, याची गरज आहे. आई इकडे बघा, ताई माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या पूर्ण लक्ष द्या. जीवनात कमी जास्त होणार आहे. आई लक्ष आहे ना माझ्याकडे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी नाराज आहे, हे सगळं जीवनात होणारच आहे. जीवन त्याचंच नाव आहे. पण एक लक्षात ठेवा, हो द्या कमी जास्त. कभी कभी आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. वाह, आंसू भी आते हैं और छुपाना भी पड़ता है. ये जिंदगी है साहब, कई बार जबरदस्ती मुस्कुराना भी पड़ता है. इथं कधी बळच हसावं लागतं, तर इथं कधी बळच रडावं लागतं. नावं ठेवणारे लोक हजार असतात, पण माझं एकच सांगणं आहे, तुम्ही लोकाच्या नजरेत कसे असा. शेवटच्या टोकापर्यंत आणि इकडे सगळ्यांनी बसलेले माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका. यातले काही मुद्दे तुम्ही निवडून घरी घेऊन जा. तुम्ही लोकाच्या नजरेत कसे असा, कारण लोक कुणाला नावं ठेवू शकतात. पण माझा मुद्दा एवढाच आहे, लोकाच्या नजरेत तुम्ही चुकीचे असलात तरी चालेल, पण तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे. तुमचं मन म्हणलं पाहिजे की मी जे वागतोय ते योग्य वागतंय. आता इकडे लक्ष द्या, जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला साक्षी देत नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थ करत राहा. आणि एकदा का मन साक्षी द्यायला लागलं, जववरी अर्जुना ज्ञानोबराय म्हणतात, तो बोधू भेटे ना मना, तव वरिया साधना भजावे लागे. काय सुंदर आहे हो. जरा आपला आपण विचार करा. मन म्हणलं पाहिजे. हा, चांगलंय चांगलंय. आपलं मन अजून एकही दिवशी आपल्याला साक्ष देत नाही. आपण बळच बळच बळच. लक्षात येते माझं बोलणं? कळतंय का? पण मी काय मांडतोय ते कळतंय ना? बळच चाललंय. मन साक्ष दिलं पाहिजे तुमच्या, तोपर्यंत परमार्थ करा. मी तर म्हणतो, एकदा साक्षी दिलं, मनानं साक्षी दिलं की मैं क्यों परवाह करूं कि मेरे बारे में ये जमाना क्या कहता है. मैं क्यों परवाह करूं कि मेरे बारे में ये जमाना क्या कहता है. मुझे तो बस इस बात का सुकून है कि मेरा सावरा मुझे अपना कहता है.
बस देवा आणि अजून बोलू, अजून एक सांगू, ख्वाबों की सजी ती महफिल ये हसरत नीलाम हो गई, भगवान तूने एक नजर क्या देखा मेरी जिंदगी तेरे नाम हो गई. ही अवस्था जोपर्यंत तुमच्या जीवनात प्राप्त होत नाही, मला वाटतंय तववरिया साधना भजावी लागी. बोलू नका, इकडे पूर्ण लक्ष द्या. तोपर्यंत परमार्थ करायचा आहे, मन साक्षी देत. म्हणून सगळ्या तरुण पोरांना विनंती आहे, आता बसल्या बसल्या तेवढे 2-3 नंबर आहेत ते सगळे ब्लॉक करून टाकायचे, तर सोडून द्यायचे सगळं. बस नको आहे आता, बस झालं ते. हां, तिला सांगायचं मी साठे महाराज कीर्तन ऐकलं, बस. ती जर इथं असेल तर तुम्हाला तुमच्या अगोदर ती ब्लॉक करणार आहे, हे लक्षात ठेवा. हे कीर्तन ऐकून एवढं जरी झालं तरी मला वाटतंय चांगलं झालंय. बरोबर आहे की नाही? चांगलं झालंय. आपण चुकतोय हे कुणीतरी सांगणारं पाहिजे. भले भले माणसं चुकतात, दादा चुकू नका. आम्ही अति शहाणे आहेत असं अजिबात नाही, पण आपला पाऊल चुकीचा पडू नये याची शाश्वती, याची दक्षता माणसानं 100% घेणं, ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. कारण लोकाला तुम्ही काहीही सांगू शकता, पण मनाला तुम्ही काहीही सांगू शकत नहीं. लोकाचं जाऊ द्या हो, क्यों ना बदलू मैं तुम वही हो क्या, चलो माना मैं गलत हूं लेकिन तुम सही हो क्या. लोकाचं जाऊ द्या, लोकांकडे नका लक्ष देत बसू. लोकाचं काही मनावर घेऊ नका. मनावर घे, अरे कशाला कुणाचं मनावर घेत बसणार आहे तुम्ही? हा, कुणाचं घेणार आहेत तुम्ही? आणि लोकांनी कुणाला आजपर्यंत चांगलं म्हणलंय? अजिबात नाही. ते काय म्हणतात याचा अजिबात विचार करू नका. लक्षात, नावं ठेवायला लोक आहेत ना. नावं ठेवायला लोक नाहीत का सांगा? नावं ठेवायला लोक आहेत. लोकांकडे लक्ष देऊ नका, परमार्थाकडे लक्ष द्या. आपल्या ध्येयाकडे माणसाचं मुख्य. 40% लोक या जगामध्ये फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठी जन्माला आलेले. किती टक्के? 40%. मी म्हणतो त्या 40% लोकांकडे तुम्ही बघू नका. 60% लोक तुमच्यावर प्रेम करणारे असतील तर 40%चा विचार कशाला करता? मी काय म्हणतो, आपण एखादी पोस्ट अपलोड केली फेसबुकला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला, तर अपलोड केल्याच्या नंतर 200 कमेंट्समधून 15 कमेंट्स चुकीच्या आहेत आणि 175 जर चांगले असतील तर मला असं वाटतं त्या 25-15 लोकांकडे दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? बरं, मुद्दा असा आहे की ते लोक आहेत म्हणून तर आपण. मला टीका करणाराची दया वाटते. त्यांना नावं ठेवत बसू नका. नावं ठेवणाऱ्या माणसाला अजिबात नाही. ते बिचारे आहेत. अरे याच्यात भाग्य माना की त्या नालायकाच्या बैठका सुद्धा आपलं नाव घेतल्याशिवाय रंगत नाहीत. याच्यात समाधान. कुठं निंदा करणाराकडे लक्ष देत बसता तुम्ही? त्यांच्याकडे लक्ष देत बसलात की लगेच तुमचं वर्चस्व कमी होणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आजपासून निंदा करणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष करायचं, आपण चालत राहायचं. स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. वृंदावनला प्रेमानंद महाराज आहेत आणि प्रेमानंद महाराजाकडे एक मनुष्य गेला. म्हणला, महाराज माझी एक विशेषता आहे. म्हणले, काय? मला कुठल्याच गोष्टीची घमेंड नाही. महाराज हसायला लागले. म्हणले, ही तर मोठी घमेंड आहे. ही तर मोठी घमेंड आहे. माझ्या पंक्तीसारखी पंगत कुठंच नाही. बस पाण्यात आहे सगळं. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसी झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानोबराय म्हणतात, पेरलेल्यावर पांघरून टाकायचं असतं, जीवनात केलेल्या पुण्यावर पांघरून टाकायचं असतंय. कधी सांगायचं नसते आम्ही असं केलंय म्हणून. कळते माझं बोलणं? हे मजा आहे, ह्याच्यात मजा आहे. काही करू मी तुमच्या पाया पडतो. परमार्थ खूप अवघड नाही, परमार्थ अति सोपा आहे. मला वाटतं हे कीर्तन म्हणजे या वर्षाची बॅटरी चार्जिंग आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. बॅटरी चार्जिंग आहे असं समजा सगळ्यांनी. आणि ह्याची वारंवार एखाद्या वेळेस तुम्ही आम्हाला विसरा, पण आम्ही दिलेल्या विचारांना तुम्ही विसरू नका. अजून एक वाक्य बोलतो, तुमचे विचार एवढे मोठे असले पाहिजेत, एवढे मोठे असले पाहिजेत, तुमच्या विचारावर मोठमोठ्या लोकांनी विचार केले पाहिजेत, एवढे तुमचे विचार मोठे असले. आपले विचार किती खालचे आहेत. मंदिराच्या पैशातले 1,500 काढायचे, महाराजाच्या पाकिटात 2,500 काढायचे. हे काय विचार आहेत का? काय याला विचार म्हणतात? याला विचार म्हणतात? चुकीचं आहे हे सगळं. हे अजून एक इकडे बघा. एक वाक्य बोलतो प्रकाश महाराज. एक फार सुंदर वाक्य सांगतो तुम्हाला कळण्यासाठी. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे लक्ष दिलं तर कळेल. एक
10 रुपयाची चूक सहज करता येते. समजा तुम्ही माझ्या बरोबर आहात, मी तुमच्या 10,000ची 2,000ची इकडे बघा बरं 1,000 रुपयाची चूक आपण त्यांना न कळू देता 1,000 रुपये आपण घेऊ शकतो. ऐकताय माझं बोलणं? पण ज्या दिवशी ही गोष्ट कळालेली असेल त्या दिवशी आयुष्यभराची किंमत तुमची त्या व्यक्तीजवळून संपलेली असेल. ज्या दिवशी तुम्ही सप्ताहाच्या पैशामध्ये घोळ करता एक पिढीभर लोक तुम्हाला नावं ठेवतात. माझं चुकीचा अर्थ घेऊ नका, मी चांगल्या अर्थानं सांगतोय. एक पिढी तरी तुम्हाला गावात नावं ठेवणार, एक पिढी तरी. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर. त्यामुळं विचार चांगले ठेवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. नाही तरी सगळेजण हेच सांगून जातात की सगळं सोडूनच जायचंय म्हणून. बरोबर आहे का नाही? असू द्या ना, असू द्या. त्यामुळे साधना करा. आई नामस्मरण करा. आपला 5 तास दिवसभर आपण मोबाईल बघत असतो. 5 तास. माझी बायको 1.5 तास तिच्या आईला फोनवर बोलत होती. किती तास? 1.5 तास तिच्या आईला फोनवर बोलत होती. अरे तिच्या आईला फोनवर बोलत होती. हा ना. बरं मजा इथं नाही, विनोद इथं संपला नाही. विनोद तर खरा पुढे. 1.5 तासानं मी गेल्यावर म्हणली आका आता ते आले तुला निवांत बोलते. म्हणजे अजून निवांत किती बोलायचं राहिले, अजून किती निवांत बोलणार. 1.5 तास याच्यापेक्षा निवांत जगात तुम्हाला वाटतं तुम्ही लई चॅप्टर आहेत, आपल्यापेक्षा वस्ताद माणसं आहेत. डोक्यातला भ्रम काढून टाका. शाळेत शिक्षकानं शिकवलं विद्यार्थ्यांना लिहा ताजमहल शिर्डीला आहे. ताजमहल कुठे आहे? शिर्डीला आहे. लेकरं म्हणले गुरुजी चुकायलंय. मी सांगतो लिहा ताजमहल शिर्डीला आहे. गुरुजी चुकीच आहे, मारीने एकेकाला लिहा. गुरुजी म्हणले पोरं म्हणले आपल्याला काय करा, ताजमहल शिर्डीला आहे. लिहून टाकलं. घरी गेले, बाबा गुरुजीने आम्हाला पप्पा काय शिकवलं बघा, ताजमहल शिर्डीला आहे. 100 पालकांची मीटिंग भरली. ह्या गुरुजीला आपण हकलून देऊ. आपण तिथं पोरं नेऊन गाठले शाळेत आणि तो म्हणतो की ताजमहल शिर्डीला आहे. ताजमहल कुठे आहे? घरी आला. चला म्हणले गुरुजीकडे. 100च्या 100 गुरुजीकडे. गुरुजी काय शिकवायला? ताजमहल आग्र्याला आहे, शिर्डीला कसं शिकवायला? गुरुजी म्हणले मलाही माहिती ताजमहल आग्र्याला आहे म्हणून. मग शिर्डीला कसं काय शिकविलं? 6 महिने झालं बोंबलवलं, फीस भरा, कुणीच याय नाही म्हणला. लक्षात आलं का माझं? फीस भरण्यासाठी फोन करायला एक पालक येईना म्हणले. आता आलात तर फीस भरा. जोपर्यंत फीस भरत नाही तोपर्यंत ताजमहल आग्र्याला जात नाही, हे लक्षात ठेवा. डोक्यातला भ्रम काढून टाका की आपण खूप चॅप्टर आहोत म्हणून. आपल्यापेक्षा वस्ताद लोक आहेत. बोलणं कळतंय माझं? आता लक्ष द्या माझ्याकडं. मनाबरोबर भांडण करणं ही गोष्ट फार कठीण आहे. तुकोबराय म्हणतात आमचं वैर जगाबरोबर आहे, आमचं वैर मनाबरोबर आहे. त्यामुळं आंतरबाह्य जग आणि मन. लक्षात आलं माझं बोलणं? मग आता कसं असतंय हे बघा. शक्यतो मोठ्या बरोबर खटकू नये. खटकणं शब्द, भांडण होणं, खटकणं. शक्यतो मोठ्या बरोबर खटकू नये. आणि जर खटकलं तसं तर खटकूच नाही. पहिली गोष्ट तर मोठ्या बरोबर खटकूच नाही. आणि जर एखाद्या वेळेला मोठा होऊन बी अंगावर आला महाराज, मोठा आपण बी ध्यानात ठेवण्यासारखं, मोठा अंगावर जर यायला लागला, शहाण्या माणसाने त्याला साईड द्यायची. त्याला काय द्यायची? त्याला आमच्या बीड जिल्ह्यात रानडुकराची मुसाण म्हणते. रानडुकर आहेत का तुम्हाला माहितीत का? त्या मुसाण म्हणतात त्याला, रानडुकराची मुसाण. का? कारण त्या रानडुकर नावाच्या जातीला कंपनीतूनच रिवर्स गिअर नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. त्याला रिवर्स गिअर नाही. त्यामुळे आपण साईड दिली की ते कुठं तरी जाऊन धडकन आपल्यावर धडकू द्यायचं नाही, एवढं करायचं, बस संपला विषय. मला वाटतं बस झाला, आता वेळ झाला, हे लक्षात आलं का नाही? आता बघा इकडं, आता एवढं चरण, एवढं लक्ष द्या माझ्याकडे, मला वेळ जेवढा आहे तेवढं बोल. तिकडे बघा, झोपलेत का मागं जरा? बघा इकडे बघा. आता लक्ष द्या. मोठ्या बरोबर खटकू द्यायचं नाही. आणि जर खटकालं तर मग झोप विसरायची, जेवण विसरायचं, लेकरं बाळ विसरायचे, पण हत्यार विसरायचं नाही. कायम हत्यार घेऊन हिंडायचं. मग कसला बी सुपारी घेणारा असू द्या, त्यानं आपली सुपारी घेतली आणि सुपारी घेणाऱ्याला कळालं ज्याची सुपारी घेतली तो अडकिता घेऊन फिरतोय, मग नादी लागेल का? हा, आपली ही सुपारी तशी काळानं घेतलेलीच आहे. कुणी घेतलेली? काळानं घेतलेलीच आहे की कधी ना कधी घाव घालणार घेऊन. मग एकच ध्यानात ठेवायचं,
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले सहस्त्र नामाचे हत्यार तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बानी शस्त्र संगत व्हायचं हत्यार संगत व्हायचं मग ती नामाचं हत्यार मला वाटते झोपताना उशाला ठेवायचं कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं गोविंद असनी गोविंद शय हय गोविंद गोविंद शयानी गोविंद शयानी गोविंद 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 वा 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 गोविंद शयनी गोविंद गोविंद मने बैसलाच हो बैसलाच गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद गोविंद त्या मनी बैसला त्या मनी बैसला गोविंद खुमाई बार खुमाई हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय एकदा हात वर करून टाळी वाजवा कॅमेऱ्यावाला सगळ्यांना घे सर्वांना घे बाबा कॅमेऱ्यावाला सगळ्यांना हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई हरि जय 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 वा 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 हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई हो हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई हा हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई हा हरि जय जय हरि जय 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 विठ्ठल बार खुमाई ढोकार खुमाई जय जय ढोकार खुमाई जय 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 ढोकार खुमाई ढोकार गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी इकडे लक्ष द्या गोविंद नामाचं जे शस्त्र आहे कशाचं शस्त्र आहे गोविंद नामाचं आता लक्ष द्या ते गोविंद नावाचं हत्यार कायमस्वरूपी आपल्या सोबत असलं पाहिजे कायमस्वरूपी कशाचं हत्यार नामाचं आता महिलांसाठी महत्वाचं आहे लक्ष देऊन ऐका नामस्मरणाला जेवढी किंमत आहे तेवढी जगात कशालाच नाही एकच करायचं मोबाईल बघणं कमी करायचं पहिलं नियमावली तयार करून ठेवा महिलांनी नियमावलीच तयार करून ठेवा मोबाईल कमी करायचा पहिला मोबाईल बाहेरचं खाणं कमी करायचं 400 वर्षापूर्वी तुकारामांचा गाथा बुडवला काही फरक पडत नाही तुकारामाचा गाथा बुडवू द्या नाही तर तुकारामाच्या बदल्या करू द्या तुकाराम नाव नाही तुकाराम दहशत हे लक्षात ठेवा
शामभाऊ कळलं माझं बोलणं? हे काय तुम्ही कमी करा. माझं आई माझं भाऊ म्हणून मुलगा म्हणून आजपासून नियमावली तयार करून ठेवा की आजपासून आपण किती वाजता झोपणार आहोत, किती वाजता उठणार आहोत, जेवण किती. सारखं चरत जाऊ नका. काही बायका जेवत नाहीत, चरतात, डायरेक्ट चरतात, जेवत नाहीत. काही लोक चरतात. काहीतरी त्याला नियम असला पाहिजे, खाण्यापिण्याला बंधन असली पाहिजे. कच्चून काही खायचं आणि पुन्हा पहाट उठून रस्त्याने बोंबलं थिंडायचं जिरवायला. काय करताय? आम्ही पहाट काय कीर्तनाला निघालो, लोक सगळे रस्ते मॉर्निंग वॉक कशासाठी? काय मस्त राहा, आनंदी राहा, चेहऱ्यावरचं हसूच कमी होऊ द्यायचं. काहीही हो, हसत राहायचं, हसत राहायचं. शेजारी जळून जळून राग झाली पाहिजे, यांना काय हांडा सापडला का काय, हसत राहायचं, फक्त हसत राहायचं. लक्षात येते माझं बोलणं? हा, हसू कमी होऊ द्यायचं नाही, आनंदी राहायचं. आजपासून इकडे बघा, खाण्यापिण्यावर तुमचं सौंदर्य कधीच अवलंबून नाही. तुमचं सौंदर्य अवलंबून आहे तुमच्या समाधानावर आणि तुमच्या विचारावर. मला एक प्रश्न आहे दीपक भाऊ, मला एक प्रश्न आहे. जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त मातीवर काय प्रेम करणार? एक मुद्दा सांगू, एक रामायणातला एक मुद्दा सांगू द्या. आहे ना वेळ तुम्हाला? निवांत, गडबड नाही. एकच मुद्दा सांगतो रामायणातला. काय, रामप्रभू राजे होणार होते. रामप्रभू, लक्ष द्या, रामप्रभू कोण होणार होते? राजे. आता ऐका. आणि ती गादी रामाला मिळण्याच्या ऐवजी कैकेयीनं कुणाला दिली? भरताला. वा, सुंदर आहे. रामायणातला आणि महाभारतातला फरक पूजनीय गुरुवरी ढोक महाराजांनी एक वाक्य सांगितलं, मला अति भावलं. ढोक महाराजांनी असं एक वाक्य सांगितलं, म्हणले भावाचं तेही माझं आणि माझं तेही माझं, याचं नाव महाभारत आहे. माझं तेही भावाचं, भावाचं तेही भावाचं, त्याचं नाव रामायण आहे. काय सुंदर भाव आहे बघा. इकडे लक्ष द्या. एक भाव मला सांगू द्या, एवढा भाव मला सांगून थांबायचंय, पुढे जायचंय. अतिशय महत्वाचा आहे. गावकऱ्यांना कदाचित माझा राग येणार आहे, पण आला तरी चालेल, पण महत्वाचं तर सांगावं लागेल. आता बघा, रामाला गादी मिळाली नाही, भरताला गादी मिळाली. ही बातमी आता सगळ्या अयोध्येत पसरली. बघता बघता ही बातमी सगळ्या अयोध्येत पसरली की रामप्रभू वनवासाला जाणार. फार सुंदर आहे. रामप्रभू वनवासाला जाणार आहेत, पण ही बातमी कौशल्याच्या कानावर कोणी सांगत नव्हतं. कारण कौशल्या ही आई होती. तुझा मुलगा वनवासाला जातोय हे आईच्या कानावर कोणी घालू शकत नाही. ऐका आता, ऐका आता. आणि रामप्रभू आता कौशल्याच्या महालामध्ये जातात. कौशल्या म्हणते, राघव, राघव आवर लवकर, अरे तू राजा होणार आहेस. काय म्हणतील राजे मला? दशरथ राजे काय म्हणतील? आवर बाबा, असा पोशाख, असा मुकुट, असे हार घातले पाहिजे, तू राजा होणार आहेस. तुझं अजून स्नान नाही. शांतपणे राघवानं उत्तर दिलं, मा हा राघव, मा हा राघव, मग अयोध्येत एक घटना घडली. काय घटना घडली राघव? अयोध्येत फक्त एकच घटना घडू शकते, ते म्हणजे माझ्या रामाचा राज्याभिषेक. नाही ना मा, एक घटना घडली नाही रे बाबा. राजे जर म्हणत असतील राज्याभिषेक उद्या, तर नाही, आजच झाला पाहिजे. उद्या जर मी मेली तर मग माझा राम या डोळ्यानं फक्त गादीवर बसलेला मला बघायचा आहे. याच्यापेक्षा मला काही अपेक्षा नाही. प्रभूचे डोळे पाणावले. प्रभू म्हणतात, मा अयोध्येत एक घटना घडली आहे. काय विचार आहेत? काय विचार? काय घटना घडली आहे? माईजवळ शब्द फार जपून वापरले पाहिजे. आईजवळ, आईजवळ. मा अयोध्येत एक घटना, छोटीशी घटना घडली आहे. छोटी घटना होती, छोटी घटना होती. 14 वर्ष वनवासाला जर छोट, मा अयोध्येत एक छोटी घटना घडली. काय घटना घडली आहे राघव? मा माझ्या कौशल्या, माझ्या कैकेयी मातेनं, माझ्या जिनं वनवास दिला, तिला सुद्धा माझी आई म्हणण्याची पद्धत या महाराष्ट्राची आहे. तिला सुद्धा मा, माझ्या कैकेयीनं मला खूप मोठं केलंय. वा, हा शब्द आहे तो. खूप मोठ्या घरातल्या करत्या माणसाचे विचार असे असले पाहिजे, ज्याला घर टिकवायचंय. मा माझ्या कैकेयीनं मला खूप मोठं केलंय. किती मोठं केलंय राघव? मा भरत मोठा आहे का मी मोठा आहे? ऐक रे भाऊ, फोटो आल्या, ऐक रे. भरत मोठा आहे का मी मोठा आहे? मोठा कोण आहे? राघव. राघवा तू मोठा आहेस, भरत लहान आहे. मा वनवास मोठा आहे का अयोध्या मोठी आहे? बोला ना. वनवास मोठा आहे. मा कैकेयीनं न्याय केलाय.
मी मोठा असल्यामुळे मला वनवासाचं राज्य दिलंय, भरत लहान असल्यामुळे भरताला अयोध्येचं राज्य दिलंय. मा विचार आहे का? मा काहीच बोलू नको. मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी राहावी तशी कौशल्या स्तब्ध उभी राहिली. प्रभू आता कैकेयीच्या महालात जातात. कैकेयी मातेला हात जोडून म्हणतात, तू जननी आहेस, तू आई नाहीस, तू जननी आहेस. जन्म देणारी जरी माझी कौशल्य असेल, रामाला जन्म देणारी कौशल्य असेल, रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. वा, हे सुंदर आहे. बघा मा किती मोठं केलंस, किती मोठं केलंस मला. बघा ना आता विचार रामाचे, हे विचार पाहिजे आपल्याकडं. मग मी जर राजा झालो, आता एवढं ऐका बरं, मी जर राजा झालो लोक मला राजा म्हणतील, पण माझा भरत जर राजा झाला लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील. मला वाटतंय जाणकार लोकांना हे कळलंय, तिथून टाळ्या आल्यात. अजून सोपं करू द्या सामान्य लोकांसाठी. माझा सक्का भाऊ जर माझ्या विरोधात ग्रामपंचायतला निवडणुकीला उभा असेल तर मी फॉर्म काढून घेतला पाहिजे. माझा छोटा भाऊ सरपंच जर झाला तर लोक मला सरपंचाचा मोठा भाऊ म्हणतील. हे विचार पाहिजे, हे विचार पाहिजे. जिथं सक्का भाऊ सख्या भावाच्या विरोधात उभा राहतो. आता वाक्य लागण्यासारखं आहे, अरे जे रक्तावर प्रेम करत नाही ते गावावर काय प्रेम करणार आहे. ज्यानं स्वतःच्या पोटच्या एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावाचा जो विचार करत नाही तो गावाचा विकास कधीच करणार नाही. सख्खे भाऊ जर विरोधात उभा असतील एकमेकाच्या, दोघांना पाडा, तिसरा निवडून द्या. दोघांना पाडलंच पाहिजे दोघांना. अरे ज्याला सख्या भावाची काळजी नाही त्याला काय गावाची काळजी आहे? तो काय गावाचं भलं करणार आहे? एका माईच्या पोटी जन्म घेऊन जर त्याच्या विरोधात सभा घेत असेल, लढायला हसले तर काय, किती किती खालच्या फान यांचं ऐकायचं, राम राज्य आणू आम्ही. अरे सख्या भावाच्या विरोधात उभा राहून राम राज्य येत असतं का कुठं? मला वाटतं हे सगळे माणसं मंत्रालयातच एखादी कथा केली पाहिजे. एकदा रामायणाची कथा मंत्रालयातच केली पाहिजे. तिथं नेऊन ढोक महाराजाला कुणाला तरी बसवलं पाहिजे. रामायण काय असतं हे मंत्र्यांना सुद्धा कळलं पाहिजे की साधू संतांच्या आधारावर रामकथा अयोध्येचं राज्य चालत होतं. विचार महत्वाचे. हा मुद्दा मला आपल्या पुढे मांडायचा आहे. आता एकच आहे, एवढा मुद्दा सांगून मला पुढे जायचं आहे. आई एकच करायचंय, आजपासून नामस्मरणाला सुरुवात करायची. एक माळ घ्यायची हातामध्ये, माला घ्यायची आणि फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुमचा जो देव असेल, शिव शिव, हर हर महादेव, विठ्ठल विठ्ठल, राधा राधा, जय श्रीकृष्ण जय श्री कृष्णा म्हणायचं नाही. कृष्णा हे द्रौपदीचं नाव आहे, कृष्ण हे देवाचं नाव आहे. कोणतं जे नाव असेल ते नाव तुम्ही नामस्मरण करत जा. इकडे बघा, दिवसभरात जर 1000-2000 वेळेला तुम्ही जर फक्त राधा 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 जप करत राहिलात तर कितीही संकट आले तर त्या सगळ्या संकटातून मार्ग निघेल. अजून एक वाक्य बोलतो, ज्यावेळेला दुःख जीवनात येईल त्यावेळेला दुःख लोकापुढे मांडू नका. तुमचं एक चुकतंय, माझ्या खूप जवळची फ्रेंड आहे म्हणून काही घरातल्या गोष्टी तुम्ही तिच्याजवळ शेअर करता, महिन्याभरानं लक्षात येतं जिच्याजवळ खूप जवळची म्हणून शेअर केल्या तिनं त्या गोष्टीचा शेअर बाजार केलेला असतो. शेअर बाजार करणारे कोण आहेत? शेअर बाजार करणारे आपलेच लोक आहेत. दुसरे लोक कोण आहेत? आपलेच लोक आहेत. लक्षात ठेवा. आई इकडे लक्ष द्या. सुख आणि दुःख हे भगवंतासमोर मांडा, देवासमोर मांडा. द्या लक्ष माझ्याकडं. नामस्मरण करा. एक माळ घ्या. जपयंत्र सुद्धा मिळतं, पण जपयंत्रापेक्षा माळ बरी आहे. मग तुम्ही म्हणता जपयंत्र का नको, ते तुम्ही दाखवता ना. आज आपला एवढा झालं सगळं गेलं पाण्यात. कळायला लागलंय का नाही? आम्ही वृंदावनला होतो आणि माझ्याकडे यायचे, आज आपण एवढा जप केला, उपयोग नाही त्याचा. परमार्थ ही साधना आहे. शांभाऊ तुम्ही पंढरपूरून आलाय, परमार्थ ही साधना, वाक्य फार गांभीर्यानं ऐका, लोकांसाठी नसतेच. परमार्थ हा स्वतःच्या उद्धारासाठी असतो. तुम्ही आई नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. आपण कुठं चुकतोय याचा विचार जास्त करायचा आहे आजपासून. मला खूप आनंद वाटतो. त्या प्रेमान महाराजाकडे एक माणूस गेला, एक स्त्री गेली, म्हणली महाराज, म्हणले काय? महाराजजी, माझे पती असे आहेत, भांडण जर झालं आमचं
तर माझे पती मला म्हणतात 1,00,000 वेळेला राधा राधा नामस्मरण करून दाखव, त्या दिवशी भांडण मिटलं. प्रेमानंद महाराज म्हणले असा पती जगातल्या सगळ्या बायकांना मिळो. तुम्ही सुद्धा हेच करायचे. आता जर भांडण झालं, मी मिटवून घेणार नाही, अवघं चुकलं माफ कर, तुम्ही मला 50,000 नामस्मरण करून दाखवा, त्या दिवशी भांडण मिटलं. पती पत्नीतला विचार, आय अंडरस्टँड यू, विचार फार महत्वाचा आहे. एकमेकांमधला विचार फार महत्वाचा आहे. ज्या दिवशी तुमच्यातला विचार संपला, त्या दिवशी सगळं संपलेलं असेल. कळतंय माझं बोलणं? विचार तुमच्यातला कमी होऊ देऊ नका. आजपासून गावातलं भांडण मिटलं पाहिजे. आजपासून गावातले हे सगळं वाईट विचार संपले पाहिजे. माझी एकच इच्छा आहे, स्वच्छ अंतःकरणाने जीवन जगा. थोडंसं जीवन आहे, कोण्या दिवशी जायचंय हे माहीत नाही, पण तोपर्यंत मन प्रसन्न ठेवा, हसत मुखानं चला, आनंदानं राहा, प्रेमानं राहा, नाराज कुणावरही कधीही होऊ नका. काही नाही, अजिबात नाही, प्रेम करत राहा. मोरारी बापूंचं एक वाक्य होतं, प्रेम करणं हे जर पाप असेल तर ते तुम्ही भरपूर करा, फक्त त्यामधला निस्वार्थीपणा महत्वाचा आहे, बाकी काही नाही. काय झालंय, लोक असे विचित्र निघलेत ना, लोक एवढे विचित्र निघलेत ना, की काही लोकांसाठी आपण कितीही करा ते आपल्याला नावं ठेवणारच, ते आपल्याला वाईट बोलणारच. लक्षात येते माझं बोलणं? काही करा त्यांच्यासाठी, आणि लांबचे नसतात, जवळचे असतात. मैफिल में चल रही थी हमारे कत्ल की तयारी. सांगू का नको? हो दे होता लय लागल. सांगू का? महफिल में चल रही थी हमारे कत्ल की तैयारी, जब हम वहां पहुंचा तो बोले लंबी उम्र है तुम्हारी. कशाला लोकांच्या नादी, कशाला हे करत बसला? याशी लोक आहे, त्यामुळे यांचा विचार जास्त करणं आजपासून सोडून द्या. आपला उद्धार कशात आहे, आपलं भलं कशात आहे. मला वाटतंय आज सप्ताह सार्थकी लागेल एवढं जर कीर्तनातलं तुम्ही घरी नेलं तर. आपलं कशात आहे? काही लोकांसाठी तर आपण धावून गेलो, लक्षात आलं का नाही? धावून गेलो, पण आपल्याला नावं ठेवणाऱ्याची यादी ज्या वेळेला बाहेर आली त्यावेळेला पहिलं नाव त्यांचंच होतं. नाही कळलं? आम्हाला नावं ठेवणाऱ्याची यादीमध्ये पहिलं नाव त्यांचं होतं, ज्यांच्या बापाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन आम्ही फुकट केलं होतं. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? कळलं का नाही? हे असंच आहे, हे असं. जवळचे लोक जास्त धोका देतात, जवळचे लोक. लक्षात आलं माझं? किती करा, काही करा, ते आपल्याला नावं ठेवणार, ते आपल्याला वाईट बोलणार. त्यामुळं कोण आपला आहे, कौन अपने वो नहीं जो रोने पर आते हैं, अपने वो होते हैं जो रोने नहीं देते. डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर पाणी पुसायला जे येतात ते आपले नसतातच. डोळ्यात पाणीच येऊ देत नाहीत ते आपले असतात. लक्षात आलं माझं बोलून? बघा ना किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. प्रत्येकाच्या दुःखामध्ये असं वाक्य, नंगी पाव पहुंचे हम. कुणावर दुःख झालं, बिगर चपलाचे आम्ही गेलो, नंगे पाव पहुंचे हम, लेकिन जब हमारी बारी आई तो सबके यहाँ बहुत बारिश हो गई. नाही कळलं? प्रत्येकाच्या दुःखामध्ये आम्ही बिगर चपलाचे धावून गेलो तो, पण आमच्यावर दुःख आलं त्यावेळेला सगळीकडे पाऊस पडला होता, कोणी बाहेर निघलं नाही. कळलं माझं बोल? हे असंच आहे, हे असंच आहे, जग आहे. त्यामुळं आजपासून आता मी आहे महाराज, आमच्या दीपक भाऊ आलेत कोळपेवाडी, मला एकच म्हणा, इकडे बघा, माझं एकच आहे. हो पवार साहेब मला भीतीच वाटते. लक्षात आलं का नाही सांगा? इकडे बघा, मला एकच सांगा वाटतं, एकच सांग. आता मी आहे, त्यांना माहिती आहे, आम्ही आमच्या आता रघुभाऊला नाही, मी तुम्हाला माझं नियमावली सांगतो. श्यामभाऊ आले, त्यांना माहिती आहे, मी घरात पाऊल टाकलाय, मोदीचा जरी फोन आला तरी उचली. मोदीचा असतो, आपलं काही घेणं देणं नाही. 2 लेकरं आणि 1 बायको. 1 बायको याच्यासाठी सांगायलो मी परळी कडलाय म्हणून. हे नसलं कळलं तर तुम्ही काल्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकता, बाकी काही करणार नाही. तुमच्या तर कामाचं नाही, यांच्या थोडंसं होतं. लक्षात आलं का? बघा इकडे बघा, एवढंच आहे. आपली बायको, आपले लेकरं, बस संपला विषय. घराच्या बाहेर निघायचं, अण्णा, दादा, आई, बाई, ताई, आका,
बस म्हणायचं, गोड बोलायचं, पैसा कमवायचा, दुनिया चुलीत. मी हसण्यासाठी बोललो नाही, माझंच खरंय. जग खूप बेकार आहे, माझंच खरंय. सगळ्याशी हसून खेळून राहा, आनंदान राहा, मस्त गोड बोला सगळ्याशी, आई बाई ताई आका म्हणायचं, सगळ्याशी प्रेमानं वागायचं. कशासाठी कुणा नाराज होत बसता? दुःख कधी होतं माहिती का? अति चिटकल्याच्या नंतर. तेवढं प्रेमच कुणा करू नका, चिटकून राहूच नका. कोण कधी धोका देईल हे अजिबात सांगता येत नाही. कधी. आणि जाणाऱ्याला रस्ता मोकळा करून देत जा आणि त्याला ओढत बस. आपल्याला आपल्या जीवनातून ज्याला जायचं त्याला मोकळ्या मनानं जाऊ देत जा, जाऊ देत जा. हो, त्याला धरून बस जाऊ नका, अजिबात गरज नाही. आणि हा विचार करत बसू नका आपलं काय चुकलं. विचार हा करा, आपली गरज त्याच्या जीवनातली संपलेली आता. त्यामुळे जाऊ द्या. जात असतात, येत असतात, जाणारे जात असतात, येणारे येत असतात. आपण आपल्या कामामध्ये मग्न राहा. आजपासून रोज 1000 वेळा तरी, 1000दा तरी नामस्मरण आज प्रत्येक महिलेनं ठरवायचंय की आता मी माळ घेणार. 500 पासून सुरुवात करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 500 वेळेला रामकृष्णारी रामकृष्णारी राम 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 विठ्ठल 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 राधा राधा रा, काय जे तुम्हाला जमेल ते नामस्मरण आज प्रत्येक महिलेनं आजपासून सुरू करायचंय. आजपासून एक निष्ठता भाव सांभाळायचा आहे. आता मी बोललोय, कसाही असू द्या नाही तर कसाही असू द्या, शेवटी आपल्या पदरात पडलाय, त्याच्याशी प्रामाणिकपणे राहा. तुम्हाला वाटत असेल त्याला कुठं काय कळतंय, त्याला नाही कळत, पण त्याला कळतंय. त्याला कळतंय, त्याला कळतंय, त्याला नाही कळत. आज त्याला नाही कळत, पण त्याला कळतंय, कळतंय. तुम्ही म्हणता आजपासून आजपर्यंतचं गंगेला मिळालं, नवी सुरुवात झाली म्हणायचं आज एकादशीपासून. शेचा स्वीकार देवानं केला असेल तर आपला का करणार नाही? करीन का नाही सांगा ना. त्या सोडून आजपासून आपलं पाऊल जपून असलं पाहिजे. उचलायचा पाऊल तो टाकत असताना अतिशय विनम्रतेनं पडला पाहिजे, अतिशय नम्रतेनं असला पाहिजे. आपल्या नजरेत. आणि सगळ्या मुलींना विनंती, उद्या रक्षाबंधन आहे, भावाला एकच म्हणा, दादा मला या रक्षाबंधनला साडी नको, ड्रेस नको, सोनं नको, मला या रक्षाबंधनला एकच दे. माझ्याकडे बघण्याची तुझी जी नजर आहे ती जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघण्याची हीच नजर ठेव. बस याच्यापेक्षा आम्हाला दुसरं. वा, संपलं माझं कीर्तन. थांबूया आता आपण. महाराज म्हणतात एवढंच आहे की नामस्मरणाला किंमत आहे. आपला मुद्दा इथे आहे, नामस्मरण. आजपासून ठरलं 500 पासून सुरुवात करायची. कितीपासून? मला वाटतंय करणार नक्की. तुम्ही करणार का सांगा? जपयंत्र काउंटर घ्या किंवा माळ घ्या, काहीही करा, पण 500 वेळेला तुमचा जो आवडीचा देव आहे, तुम्ही गजानन महाराजाचं करा, नाही तर साईबाबाचं करा, नाही तर स्वामी समर्थाचं करा, कुणाचंही करा, पण नामस्मरण करा. त्याच्याशिवाय तुमच्या जीवाला शांती प्राप्त होणार नाही. आजपासून आपण सुरुवात करूया. बोला ना, करूया. मला आनंद आहे की आमच्या गुरुजींच्या मार्गदर्शनात इथं 2-3 वेळेला रामकृष्ण हरीचे सप्ते पण झालेत, बरोबर आहे. पण हे झालं लोकाला दाखवण्यासाठी, देवाला दाखवण्यासाठी आपल्याला एकांतात करावं लागणार आहे. बरं जाऊ द्या, लोकात सोडून द्या. आपला प्रपंच चांगला व्हावा, आपल्या प्रपंचात समाधान मिळावं, म्हणून आजपासून आपण नामस्मरण सुरू करायचंय, साधना सुरू करायची. शांत व्हाल, राग कमी होईल आणि तुमचे जे चिडचिडपणा आहे ना, एका आठवड्यामध्ये चिडचिडपणा संपलेला असेल. एका आठवड्यामध्ये राग शांत झालेला असेल. राधा 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण विठ्ठल 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 विठ्ठल. एकाग्र करा आणि एकाग्र चित्तानं साधना करा आणि ते मनातून करा. गोविंद त्या मनी बैसलासे, मनामध्ये बसला पाहिजे. आणि तो एकदा बसला की हळूहळू हळूहळू मग सुरुवात करा. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ. लगेच माळ नका घालू, लगेच नकोय. हळूहळू हळूहळू 6 महिने झाले मग गंध लावायला सुरुवात करा. कंठी शोभे माळ. एवढं केलं की ज्याच्यासोबत आपलं खटकलंय, कापी जे कळी काळ तया भेने, काळ सुद्धा तुमच्या जवळ यायला, खटके जवळ येणार नाही. कारण तेवढंच नाही, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. आणि ते तुम्ही आता सुरू केलंय ना, आजपासून करणार आहेत ना. नामामृत सार मुखा माझी, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली
हा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मला वाटतंय अजून तासभर चाललं तरी कोणी उठणार नाही. पण मला आता थांबायचंय. काय आहे बघा, आता थांबायचंय. वेळ महत्त्वाची असते, समय महत्त्वाचा असतो. आपल्या सगळ्याला धन्यवाद. शांभाऊ तुम्ही आलात. आपल्याला आमचे जवळचे मित्र आहेत, पंढरपूरहून प्रकाश महाराज आहेत, त्यांचे अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध आहेत. आमचे ज्यांची प्रसिद्ध पवार साऊंड सर्व्हिस आहे आपल्याला माहिती आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद. कोळपेवाडी अजून आलेत का? अजून कोळपेवाडीकर ग्रामस्थ मंडळी आलेत, कीर्तनाला आलेत म्हणण्यापेक्षा ते तारीख घेण्यासाठी आले. लक्षात आलं का नाही? फोनवर काही जुळतच नव्हतं. जुळतच नव्हतं. नवरा जर ठरलं तर कल्पना असावी. जर शक्य झालं तुम्हाला सूचना आम्ही देऊ. नवरात्री उत्सवामध्ये कथा ठेवण्यासाठी कोळपेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत. जर झालं तर आम्ही तिथं कथेसाठी 7 दिवस येणार आहोत. आपल्याला यायचं आहे हे लक्षात ठेवा. नक्की यायचं आहे. 7 दिवसात जीवन सगळं बदलून जाईल. पण ते अजून ठरलेलं, तारीख ठरलेली नाही. लक्षात आलं का नाही? ठरल्यावर आम्ही कल्पना आपल्या सगळ्यांना देऊया. त्या ग्रामस्थांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो. मला वाटतं आता थांबलेलं बरं राहीन. बस आनंदी राहा, प्रेमानं राहा, नाराज होऊ नका. आता जेवढे विचार दिलेत त्या विचारात बदल होऊ देऊ नका. हे विचार पक्क्या आयुष्यावर लक्षात ठेवा. बस पुन्हा कधी भेट झाली अजून आपण चिंतन करूया. काही चुकलं असेल ना, आता नाही, काही चुकलं असेल तर तुमच्या बुद्धीचा दोष म्हणून सोडून द्या. माझ्या नाही, मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. मी सगळं बरोबर मी सांगितलेलं. काही चुकीचं होतं का? मी जे नियम सांगितले ते चुकीचे आहेत का? मग काही तुम्हाला चुकीचं वाटलंच असेल तर तुमच्या बुद्धीचे दोष आहेत. माझ्या बुद्धीचा काहीही दोष नाही. आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम पोहेगा वालो हम दुआ कर चले. सगळ्याला धन्यवाद देतो. शांती ब्रह्मपांडव महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या वाणीला पूर्ण विराम. पुन्हा काही चुकलं असलं तर क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. श्रावण मास सुरू होतोय 13 तारखेपासून. काहीतरी सुरुवात करा नवीन नियमाची. मी महिनाभर मौन व्रत आहे माझं. 1 महिना 13 तारखेपासून ते 10/9 पर्यंत, जोपर्यंत श्रावण आहे तोपर्यंत काहीच बोलणार नाही, शब्द नाही, मौन. काहीतरी एक व्रत करा. एक व्रत. ती चप्पल सोडून द्यायची, हे सोडून द्या, तसलं काही नका करायचं. तसलं चपला कशाला सोडून देतात? व्हॉट्सअप बंद करा महिनाभर. चपला घालायचं सोडून देते ते. चपला घालायचं सोडून द्यायचं आणि ते आधी व्हॉट्सअप बंद. निर्णय घ्या. फेसबुक बंद, इंस्टाग्राम, बस मोबाईलच बंद. महिनाभर माझा मोबाईल ना कुणाला लागणार ना मी कुणाशी बोलणार. फक्त कथा आणि कीर्तन एवढंच बोलणार आहे. आणि मला बरं वाटलं तर मी अजून वाढवणार आहे. नकोच हे ताण. लक्षात आलं का नाही सांगा? कशासाठी कुणासाठी करताय? भगवंतासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी आजपासून आपण जगणार आहोत. हा निर्धार आपण केलेला आहे. आणि हे दोस्ती हम नाही. लक्षात आलं का नाही? आता एक वाक्य आठवलं, सांगू का? तेवढं सांगू का? मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला. जे येडे आहेत ना त्यांच्यासाठी. मोहब्बत की नशे में मैंने उसे खुदा कह डाला तो उन्होंने हंसकर जवाब दिया चलो ठीक है खुदा एक का थोडी होता है. आणि तुम्ही असल्या शेंबड्या पुरीच्या नादी लागला. काय तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला कळतंय का काय? ते ब्लॉक करायचंय सगळं. काय करायचंय? ब्लॉक. ह्याच्यात पुढे गेलेत हे अजून. जे ब्लॉक केलं जातं ते खरं प्रेम. तुम्ही काय बिघडलात का? अरे तुम्हाला काय अक्कल लागे? जी पोरगी मायबापाची झाली नाही ती तुमची कधीच होणार नाही. एक मुद्दा. ज्या बाईला 2 लेकरं असून तुमच्यावर प्रेम करते, जी लेकराची नवऱ्याची झाली नाही ती तुमची कधीच होणार नाही. गैरसमज डोक्यातला काढून टाका. जो त्याच्या लेकराचा आणि त्याच्या लग्न करून आणलेल्या बायकोचा झाला नाही तो तुमचा कुठं होणार आहे? कशाला नालायकाच्या नादी लागत बसतात आई? जिकडे संपला विषय. पोहेगावचा सप्ताह. ओके, लक्षात आलं का नाही? सर्वांना मनापासून धन्यवाद. काही याची फीस जर द्यायची असेल तर तुम्ही जाताना माझ्या पायावर
एवढं मोटिवेशनल करणं सोपं आहे का सांगा, याचे पैसे किती. सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. विढल जय जय विठ्ठल. आ बोलिले रे पुरे. बसा सूचना ऐका.